नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पिटकर. आज मी तुम्हाला एका खूपच वेगळ्या, सहसा न वाचल्या जाणाऱ्या पण खूप सुंदर असलेल्या पुस्तकाची गोष्ट सांगणार आहे. पुस्तकाचं नाव आहे बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट. पुस्तकाचे लेखक आहेत रिचर्ड ग्रिमिट, कॅरॉल इन्स्किप आणि टीम इन्स्किप. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या एका सुंदर कवितेचं शीर्षक आपल्या मनाला वेगळा स्पर्श करणार आहे. ते म्हणतात, पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे. खरंच आकाशात उंच विहार करणारे पक्षी आपल्याला नेहमीच मोहित करत असतात. त्यांच्याबद्दल एक वेगळंच असं आकर्षण आपल्या मनात नेहमीच असतं. म्हणूनच पक्षी जाय दिगंतरा हे शब्द देखील आपल्याला नेहमीच खूप आवडत असतात. अश्विन म्हणजे उन्हाचा महिना, पक्ष्यांना पंख देणाऱ्या उन्हाचा सोनेरी महिना. पावसानं जवळजवळ आपला गाशा गुंडाळलेला असतो. 4-1 महिने या काळ्या ढगांच्या अंमलाखाली असलेलं आभाळ या दिवसात चांगलंच खुललेलं असतं. क्षितिज रेषेवर शेंद्री छटा मधून डोकावायला लागलेली असते. त्यात सृष्टीवरचे पावसाळ्यात रुजलेले हिरवे सूर या नितळ उन्हात एका वेगळ्याच पिवळ्या वरखानं मिरवत असतात. बहुतेक म्हणूनच पावसाळ्यात दाटलेल्या दीर्घ काळोखीनंतरची ही लकाकती उन्हं आपल्या मनाला चटका लावतात. ही असते उष्णतेची चाहूल. शरद हेमंत ऋतूसाखळीत सृष्टीच्या रूपात अनेक वेगवेगळे सर्जनशील बदल घडायला सुरुवात झालेली असते. सृष्टीचा हा खेळ हिवाळ्यातल्या पुढच्या 4-5 महिन्यात इतक्या हळूवारपणे खेळला जातो की आपणही त्यात आपसूक सामावून जातो. खूप लोभसवाणे गूढरम्य बदल होत असतात पक्षी विश्वातही. आपल्या पूर्वजांना पक्षी विश्वाबद्दल प्रचंड कुतूहल होतं. त्यांनी त्यातल्या अनेक गूढ गोष्टींचा कसून अभ्यास केला. हजारो लाखो निरीक्षणं नोंदवून ठेवली. ऋग्वेदातल्या एका श्लोकाचा अर्थच असा आहे की परमेश्वर रूपी सुंदर पक्ष्यांचं गूढरम्य रूप ज्या कोणाला ठाऊक असेल त्यांनी ते मला सांगावं. अहोरात्र निसर्ग सानिध्यात राहणाऱ्या त्यावेळच्या ऋषीमुनींनी वृक्ष, वनस्पती, सृष्टीच्या ऋतुचक्राचे नाना विभ्रम, पशुपक्षी यावर आपल्या ग्रंथातून विपुल नोंद केली. हंसदेव जैन मुनी यांची मृगपक्षीशास्त्र पोथी, वराह मिहिराने लिहिलेली कावळ्यांची भाषा, आचरण, हवामानाविषयीचे संदर्भ, रुद्रदेवाचे शैनिक शास्त्र म्हणजे शेन पक्षाविषयीचं शास्त्र, दल्लाचारी आणि सोमेश्वराने लिहिलेले मानसोल्लास, अमरकोशातल्या माहेश्वरी टीकेत असलेली पक्ष्यांची अनेक मराठी नावं, आयुर्वेद ग्रंथाचे टीकाकार चक्रपाणी आणि दल्लाचार्य यांनी नोंदवलेली पक्षी जीवनाची अनेक वैशिष्ट्य, कालिदासानं आपल्या काव्यात व्यक्त केलेले चक्रवाक, चकोर, चातक अशा पक्ष्यांबद्दलचे कवी संकेत, अशी कितीतरी उदाहरणं आपल्या परंपरेमध्ये आहेत. अलीकडच्या काळात अरिस्टॉटल याने या महान विचारवंताने पक्ष्यांविषयी खूप अभ्यास करून पहिल्यांदा प्राणी पक्षी जीवनाची पद्धतशीर विभागणी करायला सुरुवात केली. या विश्वाविषयी आधुनिक अभ्यासाला एक नवी दिशा दिली. त्यानंतर असा मोठा प्रयत्न 18व्या शतकात लिनाउस या स्वीडिश संशोधकानं केला. त्याने पक्ष्यांचे जीवन, शरीराची ठेवण, त्यांच्या सवयी अशा विविध कसोट्यांवर त्यांची 27 प्रकारात विभागणी केली. पक्षी निरीक्षक आजही त्यांची ही निरीक्षणं वापरतात. आपल्याकडे 18व्या शतकात ब्रिटिशांनी हा छंद उत्तम प्रकारे जोपासायला सुरुवात केली. याचं फलित म्हणजे 1862 ते 64 या दरम्यान द बर्ड्स ऑफ इंडिया हे डॉक्टर जेरेडॉन यांचं पहिलं पुस्तक. डॉक्टर T.C. जेरेडॉन या सैन्यातल्या सर्जननं आपल्या नोकरीनिमित्तानं भारतभर खूप भ्रमंती केली. त्याच्यानंतर असा मोठा प्रयत्न नॅशनल काँग्रेसचा एक फाउंडर ॲलन ह्यूम याने केला. हा हरहुन्नरी आणि कर्तबगार मुलखी अधिकारी
खूपच ऊर्जा असलेला खेळाडू देखील होता आणि तो नामांकित पक्षीतज्ञही होता. त्यानं 1872 ते 1888 या 16 वर्षात स्ट्रे फेदर्स नावाचा 11 खंडांचा ग्रंथ लिहून या क्षेत्रात असामान्य कामगिरी केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर असलेल्या E.W. ओट्स आणि भूगर्भशास्त्रज्ञ W.T. ब्लॅनफोर्ड या दोघा हौशी पक्षी तज्ज्ञांनी फौना ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचे 4 व्हॉल्यूम्स लिहिले. यात त्यांनी सिंध, काश्मीर, बांगलादेश, ब्रह्मदेश, श्रीलंका ते पार अंदमानपर्यंत पसरलेल्या ब्रिटिश इंडियातील पक्ष्यांच्या माहितीत मोलाची भर घातली. पुढे भारतीय पोलीस दलातील अधिकारी असलेल्या E.C. स्टुअर्ट बेकर यानं न्यू फौना या पुस्तकाद्वारे पक्ष्यांची त्याने जमवलेली नवीन माहिती आणि आत्तापर्यंतची माहिती शास्त्रोक्त प्रकारे मांडली. त्यानंतरच्या काळात डॉक्टर सलीम अली यांनी पक्षी निरीक्षणाचा छंद जनमानसात पोचवण्याचं अमूल्य असं काम केलं. पक्षीशास्त्रातलं म्हणजे ऑर्निथॉलॉजीमधलं सगळ्यात गूढ असलेलं पक्ष्यांचं दरवर्षी होणारं हजारो मैलांचं स्थलांतर, त्यातही विशेष म्हणजे इतक्या लांबवरच्या मुलखातल्या अगदी एखाद्या त्याच लहान तळ्यावर पुढच्या वर्षी देखील त्यांचं येणं, अनेक सागर, महासागर, अथांग वाळवंट पार करून हे पक्षी त्याच लहान तळ्यावर पुढच्या वर्षी येतात. बहुतेक वेळा त्यांच्या जागा देखील ठरलेल्या असतात. त्यांना पुढच्या वर्षी ते लहान तळं नेमकं कसं सापडतं हा या कोड्यातला विचार करायला लावणारा मोठा विलक्षण घटक आहे. खूप दूरचं स्थलांतर करण्यासाठी हे पक्षी अगोदरच आपल्या शरीराची देखील मोठ्या प्रमाणावर तयारी करतात. ते त्या अगोदर थोडं अधिक खायला सुरुवात करतात. आपल्या शरीरातलं चरबीचं प्रमाण देखील अधिक करतात. काही जाती तर एका ठराविक आकारात थव्यानं उडण्याचा नियमित सराव देखील करतात. याला बालिंगप असं म्हणतात. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळा यांचं बिनचूक गणित साधून त्यांचा हा प्रचंड अंतराचा प्रवास होत असतो. त्यांच्या दीर्घ प्रवासात सूर्य हा त्यांचा मुख्य दिशादर्शक असतो. हे आता जवळजवळ बहुतेक अभ्यासकांनी निश्चित केलं आहे. त्यांच्या प्रवासाची दिशा सूर्याचा विशेष कोन अचूकपणे पकडून ठरत असते. पण परत लख्खप्रकाशात आल्यावर आपल्या योग्य मार्गाबरोबर ते जुळवतात. रात्री प्रवास करताना ते बहुतेक ग्रह नक्षत्रांचा मागोवा घेत मार्गक्रमण करत असतात. साधारणपणे हे पक्षी जमिनीपासून 2000 ते 5000 फूट उंचीवरून प्रवास करतात. यातल्या काही जातीतले पक्षी हे एवढं प्रचंड अंतर एकट्यानं देखील पार करणं पसंत करतात. मात्र बहुतांशी पक्षी मोठ्या संख्येच्या थव्यानीच हे प्रवास करत असतात. काही लहान पक्षी रात्रीचीच वाटचाल करणं हितावह मानतात, कारण दिवस त्यांना मोठ्या पक्ष्यांपासून हमखास धोका देत असतो. लहान पक्ष्यांचा तासाला सरासरी वेग 31 किलोमीटर असतो, तर मोठ्या पक्ष्यांचा वेग त्याच्याबरोबर दुप्पट असतो. दिवसाला हे पक्षी साधारण 8 तास प्रवास करतात. लहान पक्षी दिवसाला 250 तर मोठे पक्षी दिवसाला 500 किलोमीटर अंतर कापतात. मोठमोठे महासागर पार करण्यासाठी हे पक्षी सतत 36 तास देखील उडत राहतात. हा देखील या विश्वातला एक मोठा आश्चर्याचा भाग आहे. अलास्का ते हवाई असं 3200 किलोमीटरचं सागरी अंतर सोनटिटवीसारखा इवलासा पक्षी पार करतो. आर्टिक टन हा देखील इवलासा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रवास करतो. त्याचा एकूण प्रवास 35,000 किलोमीटर एवढा प्रचंड अंतराचा असतो. असं म्हणतात की या पुस्तकासाठी, त्यातल्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी पुस्तकाच्या लेखकत्रयीनं खूप पायपीट केले. ते आपल्या भारत देशात खूप फिरलेच, पण पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेशात देखील गेले. इथली जंगलं, वाळवंट, दलदली, पाणथळी प्रदेश अशा हजारो ठिकाणी कल्पनीपलीकडे फिरले. अगदी मालदीव बेटांवर देखील ते गेले. नवशिक्या पक्षी निरीक्षकांना पक्षी, त्यांचे उपप्रकार नीट समजावे, ओळखता यावे म्हणून या तिघांनी प्रचंड वेगळा विचार करून ते सोपं करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. रंगीत नकाशे दिले आहेत. या पुस्तकात साधारण 1300 पक्ष्यांबद्दल इत्थंभूत माहिती दिली आहे.
यासाठी त्यांनी अजून एक मोठी गोष्ट केली. त्यांनी जवळजवळ 250 कलर प्लेट्स देखील दिल्या आहेत. या व्यवस्थित क्रमानं दिल्या आहेत, जेणेकरून या पुस्तकातले नकाशे, माहिती याच्याशी त्या सहज जोडता येतील. अगदी पक्ष्यांची वैशिष्ट्य देणारी खूप टेबल्स देखील पुस्तकात आहेत. पुस्तकात प्रत्येक पक्ष्याची प्रचलित कॉमन नावं आहेत. त्यात शास्त्रीय नावं, त्यांचं वर्गीकरण, वैशिष्ट्य दिलेली आहेत. माहितीत बाजूच्या पानात दिलेल्या फोटोंचे क्रमांक देखील व्यवस्थित दिले आहेत. या नंबरिंगमुळे माहिती त्या फोटोशी सहज जुळवता येते. या माहितीत नर, मादी, अगदी पक्षी लहान असतानाचे देखील फोटो आहेत, स्केचेस आहेत. पुस्तकात पक्ष्यांच्या प्रकाराप्रमाणे माहिती दिलेली आहे. प्रत्येक 2 पानांवर म्हणजे डाव्या बाजूच्या पानावर या पक्ष्याची माहिती आणि उजवीकडे त्यांचे फोटो असं वर्गीकरण आहे. यात झुडपात राहणारे, दलदलीत राहणारे, स्थलांतरित, सर्वसाधारण झाडावर राहणाऱ्या आपल्या प्रदेशातल्या जवळजवळ प्रत्येक पक्ष्याची माहिती आहे. प्रत्येक पक्ष्याची शास्त्रीय नावं आहेत. ही शास्त्रीय नावं 2 शब्दांची असतात. पहिला शब्द जीनस म्हणजे त्या पक्ष्याचं कुल किंवा गोत्र सांगतो, तर दुसरा शब्द स्पेसिस म्हणजे जात दर्शवतो. ही शास्त्रीय नावं इटॅलिक्स म्हणजे तिरक्या अक्षरात लिहिण्याची पद्धत आहे. एका पक्ष्याची स्थानिक किंवा बोलीभाषेत एकापेक्षा खूप जास्त नावं असू शकतात, मात्र शास्त्रीय नाव जगभरात एकच असतं. यामुळं वेगवेगळ्या भागात वेगवेगळी स्थानिक नावं असली तरी शास्त्रीय नाव दिल्याने तो पक्षी पटकन कळतो. अजिबात गोंधळ उडत नाही. प्रत्येक पक्ष्याचा निसर्गात ठराविक अधिवास असतो, एक परिसर असतो. शक्यतो तो आपली जागा सोडत नाही. त्याच्या सवयी आणि शरीररचना यावर त्याचा हा परिसर ठरत असतो. त्या परिसरात त्या पक्ष्याला आपलं रोजचं अन्न सहज मिळत असतं. काही पक्षी मात्र वेगवेगळ्या परिसरात देखील राहू शकतात, जमवू शकतात. पर्यावरणाच्या साखळीत खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतात. ते उत्तम बीज प्रसारक असतात. पक्षी खात असलेल्या फळांच्या बिया त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. आपण ज्या बिया लावतो त्यापेक्षा या बिया चांगल्याच रुजतात. या बियातून अतिशय समृद्ध झाडोरे तयार होत असतात. परदेशात सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून उत्तम खत तयार केलं जातं. पक्षी हे परागकणांचे उत्तम वाहक असतात. परागीकरण करणारे ते एक उत्तम मध्यस्थ देखील असतात. आजवर जगात साधारण 8,500 पक्ष्यांची नोंद झालेली आहे. त्यांच्या उपजाती जर बघितल्या तर आपल्या या सृष्टीत जवळजवळ 30,000 प्रकारचे पक्षी आहेत. आपल्या देशात साधारण 12.5 ते 1,300 पक्षी आहेत. आपल्या सृष्टीच्या वातावरण साखळीत ते खूप महत्त्वाचा घटक आहेत. कीटकांवर अतिशय मोठं नियंत्रण ते करत असतात. जगभरात साधारण 30,000 प्रकारचे कीटक आहेत आणि त्यांची संख्या शेकडो कोटींच्या घरात आहे. घुबड, ससाणे असे पक्षी घरातल्या शेतातल्या उंदरांवर नियंत्रण ठेवतात. हे नियंत्रण नैसर्गिक असतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. पुस्तकात पाणथळ, झुडपं, झाडं अशा अनेक ठिकाणी राहणाऱ्या शेकडो पक्ष्यांची, त्यांच्या वेगवेगळ्या जातींची सचित्र माहिती दिली आहे. यात पॅट्रिजेस म्हणजे कवडे, रानकोंबडे, पाणकोंबडे, फ्रँकोलिन्स म्हणजे बटेर, अनेक प्रकारचे, अनेक तोऱ्यांचे पिझंट्स, रानकबुतरं, होले, हजारो मैल प्रवास करणारी, जगातल्या सगळ्यात उंच असलेल्या एव्हरेस्टपेक्षाही उंचावर उडणारी शेकडो प्रकारची रानबदकं, वेगवेगळ्या रंगांचे सुतार, फुलचुखे, गूढ अशी घुबडं, गरुड, ससाणे, मालटिटव्या, चिमण्या, किती सांगू. अशा अनेक पक्ष्यांची इंग्रजी नावं, शास्त्रीय नावं, त्यांचे आकार, लांबी, ओळख, आवाज, अधिवास अशी अमूल्य माहिती आहे. ओळखण्याच्या दृष्टीनं लहान वयाचा पक्षी, नर, मादी यांना जाणून घेण्यासाठी, ओळखण्यासाठी सुंदर मार्गदर्शन आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची उत्तम माहिती आहे. या सगळ्या माहितीसाठी रिचर्ड ग्रिमिट यानं हजारो मैल पायपीट केले. आपल्या वयाच्या 19व्या वर्षापासून हा माणूस अखंड भटकतोय, निरीक्षणांच्या बारीक सारीक नोंदी ठेवतोय. यासाठी त्याने भूतान, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आणि उत्तर भारत इथल्या पक्ष्यांवर पुस्तकं लिहिली आहेत.
हे पुस्तक म्हणजे पक्षी निरीक्षकांसाठी, अगदी नवशिक्या पक्षीप्रेमींसाठी अत्यंत सुंदर पुस्तक आहे. पक्षीप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे सतत मार्गदर्शन करणारा जवळचा मित्रच आहे. कविवर्य पाडगावकर फार सुंदर लिहितात. ते म्हणतात, भुर्र पाखरे येतात मागोवा घेत घेत झाडांचा. भुर्र पाखरे येतात मागोवा घेत घेत झाडांचा, त्यांना शोधावीच लागतात झाडे अटळ गतीने. झाडेही शोधत असतात पाखरांना थरारून. झाडेही शोधत असतात पाखरांना थरारून, एका गतिमान स्तब्धतेत स्वतः पल्याड होऊन. कधी शोधता शोधता पाखरांना झाडे दिसतात, कधी शोधता शोधता पाखरांना झाडे दिसतात, आणि शोधणाऱ्या झाडांनाही पाखरे गवसतात. मग उरते ती केवळ भरलेली अचानकता. मग उरते ती केवळ भरलेली अचानकता, पाखरांची झाडे आणि झाडांची पाखरे हळुवार. तर मित्रांनो, बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट हे पुस्तक आपल्याला या पक्ष्यांचा मागोवा घेताना खूप मदत करतं. ज्यांनी आत्तापर्यंत आपल्याकरता अशा प्रकारचं काम केलं आहे, ही सगळी मंडळी काही व्यावसायिक क्षेत्रातली नव्हती. तर त्यांनी आपले व्यवसाय, नोकरी सांभाळत फुरसतीच्या वेळेत हे छंद जोपासले. नुसते जोपासले नाहीत, तर त्यांनी आपल्याला सृष्टीतल्या, या विश्वातली अज्ञात असलेली खूप मूल्यवान माहिती दिली. आपण निसर्गात जात राहिलं की हळूहळू आपण हे पक्षी ओळखायला लागतो. आपोआप ही वाट आपली होत जाते आणि मग हे पक्षी देखील आपण आपसुकच अधिक जाणून घ्यायला लागतो. रिचर्ड ग्रिमिट्सचं हे पुस्तक आपण बघायला लागतो. समान आवडीचे मित्र मिळत जातात, आपली वाट आनंदी होत जाते. मग आपण हिवाळ्यात हे हजारो मैलांचं अंतर पार करून आलेल्या आपल्या या मित्रांना बघायला, भेटायला खूप प्रेमानं जातो. आकाश नक्कीच वेगळं आणि समृद्ध भासत जातं. दिगंत या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवायला लागतो. मग आपलं मन देखील त्या निळ्याभोर अथांग आकाशासारखं विशाल व्हायला लागतं. या पक्ष्यांबरोबर आपण आकाशात विहार करायला लागतो आनंदानं. दिगंताचा हळूहळू का होईना आपलं मन शोध घ्यायला लागतं. पक्ष्यांचे लक्ष थवे मग या आकाशाला, आपल्या मनाला नवे पंख देत जातात. पक्षी नसलेलं झाड आपल्या घराचा आवार, पक्षी नसलेलं आभाळ मग आपण कल्पना देखील करू शकत नाही. तर मंडळी, थांबतो. परत लवकरच भेटू अशीच एखादी गोष्ट ऐकायला. तुम्ही पुस्तकांच्या या गोष्टी ऐकत राहा. आपल्या आप्तमंडळींना, विशेषतः मुलांना सांगत राहा. काळजी घ्या. नमस्कार.